हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आजचा विषय आहे, संकट आले की श्री स्वामींची नाव घेण्याची योग्य पद्धत कोणती? तर श्री स्वामी समर्थ. नमस्कार सेवेकरांनो. आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून स्वागत. सेवेकरांनो, आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही, कधी ना कधी संकट येतेच. कधी घरामध्ये अडचणी असते, तर कधी पैशाची चिंता असते, तर कधी नात्यांमध्ये गैरसमज असतो, तर कधी कोणत्याही कारण नसतानाही मनामध्ये एक भीती निर्माण होते. आणि अशा वेळी आपल्या तोंडातून एकच वाक्य निघतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, संकट आले की श्री स्वामींचे नाव नेमके का घ्यावे व कसे घ्यावे व किती वेळा घ्यावे, आणि श्री स्वामींचे नामस्मरण करताना मनामध्ये काय भावना असायला हवेत, असा आपण ह्याच्या विषयावरतीच अगदी सोप्या पद्धतीनेच बोलणार आहोत. तर क्रमांक पहिला, सर्वात आधी मन शांत करा. सेवेकरांनो, संकट आले की आपण घाबरतो. मनामध्ये विचारांची गर्दी निर्माण होते. आता काय होणार, हे कसं ठीक होणार, माझे असंच का होतं किंवा माझ्याबरोबरच असं का होते, असे अनेक विचार मनामध्ये येतात. पण अशा वेळी सर्वात आधी 2 मिनटं शांत बसा, डोळे बंद करा आणि मनामध्ये म्हणा, स्वामी, मला काहीच सुचत नाहीये, पण माझ्यासोबत आहात ना, एवढा विश्वास मला द्या. आणि मग हळूहळू नामस्मरण सुरू करा. क्रमांक 2, घाईघाईनी नाही तर भावनेने नाम घ्या. काही वेळा आपण संकटामध्ये खूप घाबरतो आणि पटकन नाम घेतो. पण श्री स्वामींचे नामस्मरण करताना संख्या किती झाले ह्यापेक्षा मनामध्ये श्रद्धा आणि शांतता निर्माण होणे हे महत्त्वाचं आहे. हळूहळू म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी श्री स्वामींचे आपल्यासोबत आहात अशी भावना मनामध्ये ठेवा आणि मग नामस्मरण सुरू करा. क्रमांक 3, स्वामींकडे फक्त समस्या सांगू नका. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी, माझी ही अडचण आहे, ती दूर करा. स्वामी, माझे हे काम आहे, ते करून घ्या. हे मागणं चुकीचं आहे, असे काही नाही. पण त्यासोबत एक गोष्ट नक्की म्हणा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि संकट हे धैर्याने पार करण्याची मला शक्ती द्या. कारण कधी आपल्या समस्या लगेच नाही, पण ती पार करण्याची ताकद मिळणे जास्त गरजेचे आहे. व क्रमांक 6, संकटात नामस्मरण आणि प्रयत्न दोन्ही करा. तर सेवेकराने फक्त नाम घेतले आणि आपण काहीच प्रयत्न केला नाहीत असे करू नका. स्वामींचे नाव घेताना आपल्या परीने योग्य प्रयत्न करत राहायचे. उदाहरणार्थ, आर्थिक अडचण असेल तर योग्य नियोजन करा. घरामध्ये काही समस्या असेल तर शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा. अभ्यास किंवा कामाचं संकट असेल तर मेहनत करा. आणि सगळं करताना मनामध्ये स्वामींचे नाम ठेवा. नामस्मरण आपल्याला आधार देतो आणि आपला प्रयत्न आपल्याला पुढे घेऊन जातो. क्रमांक 5, संकट मोठे असले तरी छोटी सेवा करा. तुमच्याकडे वेळ नसेल तरी चालेल, पण मोठी पूजा करायची हवी अशी नाहीच. सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. 2 मिनटं शांत बसा आणि 11 वेळा आपल्या श्री स्वामी समर्थांच्या सोयीनुसार नाव घ्या. श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करा. शेवटी हात जोडून म्हणा, स्वामी, माझ्या मनात शांतता द्या, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा, माझ्याकडून योग्य कर्म घडून घ्या आणि संकटाचा सामना करण्याची शक्ती द्या. आणि क्रमांक 6, संकट गेल्यावर श्री स्वामींना विसरू नका. हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो. संकट आले की आपण श्री स्वामींना खूप आठवतो, पण संकट दूर झाले की आपण पुन्हा त्यांना आठवतही नाही व कामामध्ये आपण श्री स्वामींना विसरतो. असे करू नका. संकट असो किंवा सुखाचे दिवस काल असो, हे श्री स्वामी समर्थांचे नाम आपल्या रोजच्या जीवनात भाग बनवून घ्या. कारण देवाची आठवण फक्त अडचणीच्या वेळी नाही तर आनंदाच्या वेळीही झालाच पाहिजे.
आणि शेवटी स्वामी सेवा करणं आजपासून जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट येईल ना, तेव्हा आधी घाबरू नका. 2 मिनटं शांत बसा, डोळे बंद करा, मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मला योग्य मार्ग दाखवा. आणि मग तुमच्या परीने योग्य प्रयत्न करत राहा. कारण आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल व प्रयत्न करण्याची तयारी असेल आणि श्री स्वामींच्या नामाचा आधार असेल तर संकटाकडे पाहण्याची आपली ताकद नक्कीच वाढते. चला, शेवटी आपण सर्वजण मिळून एकदा म्हणू मनापासून आणि म्हणूया की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान देतील, ही स्वामीचरणी प्रार्थना. अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्री स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि असाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा मनापासून एकदा म्हणते, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.